श्रावण बाळ जातो काशीला माता पित्याची कावड खांद्याला जाते कावड खांद्याला. नमस्कार, माझं नाव नीरव सुप्रेश तावडे. मी श्रावण बाळ बनलो आहे. मी आज तुम्हाला श्रावण बाळाची गोष्ट सांगणार आहे. श्रावण नावाचा एक मुलगा होता. त्याचे आई वडील आंधळे होते. तो त्याच्या आई वडिलांची खूप सेवा करत होता. एकदा त्याच्या आई बाबांना काशीला जावं असं वाटलं, तेव्हा त्यांनी एक कावड बनवली. अशीच ती कावड, त्या कावडीत एका बाजूला आईला आणि दुसऱ्या बाजूला बाबांना बसवलं आणि काशीला गेला. चालत चालत तो अयोध्येच्या जंगलात पोचला. तिकडे त्याच्या आई बाबांना तहान लागली. त्यांनी त्याच्या आई बाबांना खाली ठेवलं आणि सुजा नदीकडे पाणी आणायला गेल्या. पाण्याचा आवाज शिकार करायला आलेल्या दशरथ राजाला ऐकू आला. दशरथ राजाने प्राणी समजून बाण सोडला. तो बाण श्रावण बाळाला लागला. श्रावण बाळ जोरात ऐक ओरडला. तेव्हा त्या दशरथ राजा त्या दिशेने धावत गेला. दशरथ राजा पाहतो तर काय, एका मुलाला लागलेला बाण. श्रावण बाळ दशरथ राजाला बोलला, मी माझ्या आंधळा आई बाबांना काशीला घेऊन जात होतो. त्यांना तहान लागली म्हणून मी इकडे पाणी घ्यायला आलो. तर तुम्ही हे पाणी माझ्या आई बाबांना द्या आणि त्यांना काशीला घेऊन जावा. पण इकडे काय घडलं ते सांगू नका. दशरथ राजा ते पाणी घेऊन त्याच्या आई बाबांकडे गेला. त्यांनी आईने विचारलं, बाळ तुला एवढा उशीर का झाला? दशरथ राजाने एकही शब्द बोलला नाही. परत पुन्हा आईने विचारलं, बाळ तू बोलत का नाहीस? दशरथ राजा हा आई बोलला. दशरथ राजा आई बोलली, हा माझ्या बाळाचा आवाज नाही, तू कोण आहेस? दशरथ राजांनी सगळी घटना सांगितली. ते ऐकून त्याच्या आई बाबांनी दशरथ राजाला श्राप दिला आणि आपले प्राण सोडले. ही होती श्रावण बाळाची गोष्ट. थँक्यू.